किंवा इंग्लिश रीडिंग करताना वाचन करताना खूप साऱ्या अडचणी येत असतात किंवा ते व्यवस्थित वाचन करू शकत नाही। परंतु जेव्हा सुरुवातीला जर आपण मुलांना जे इंग्रजी अल्फाबेट्स असतात त्यांच्या फोनिक्स बद्दल म्हणजे साऊंड बद्दल जर त्यांची आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली तर ते खूप चांगल्या पद्धतीने रीडिंग करू शकतात। परंतु बऱ्याचदा आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा त्यांना व्यवस्थितपणे ते न सांगितल्यामुळे मुलं कन्फ्यूज होतात आणि त्यांना समजत नाही की नेमकं कोणत्या अक्षराला कोणत्या लेटरला कसं रीड करायचं। चला तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हीही माझ्याबरोबर हे साऊंड्स बोलायचे आहे आणि याची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करायची आहे। चला तर सुरुवात करूया। जसं की आपण ए बी आपल्याला माहितीच आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे सर्व ए टू झेड हे लेटर्स आहे, अल्फाबेट्स आहेत। ह्या प्रत्येकाचा आपण याला जसं बोलतो तसं रीड करताना याचं प्रोनाउन्सिएशन हे वेगळ्या पद्धतीने होत असतं। जसं की ए फॉर ऍपल, तर ए चा साऊंड काय असतो ऍ, ए बी फॉर बॉल, तर बी चा साऊंड काय असतो ब, बी फॉर बॉल ब, सी कॅट, डी ड, ई ए, एफ फ, जी ग, एच ह, आय ई, जे ज, के क, एल एम एन ओ अ, पी प, क्यू क्व, आर एस टी ट, यू अ, व्ही व, डब्ल्यू व, एक्स वाय य, झेड झ। चला तर पुन्हा एकदा सर्वांनी माझ्या बरोबर बोलायचं आहे, माझ्या बरोबर रिपीट करायचे हे साऊंड माझ्या मागे मागे बोलायचं आहे। ए ऍ, बी ब, सी क, डी ड, ई ए, एफ जी ग, एच ह, आय ई, जे ज, के क, एल एम एन ओ अ, पी प, क्यू क्व, आर एस टी ट, यू अ, व्ही व, डब्ल्यू व, एक्स वाय य, झेड झ। तर अशा पद्धतीने रोज दिवसातून 3 वेळेस ह्या पद्धतीने मुलांना जर फोनिक्सची अल्फाबेट्सच्या फोनिक्सची जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करवली आणि मुलांना तुम्ही जर अशा पद्धतीने ते व्यवस्थित प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला पुढे इंग्लिश रीडिंग करताना याचा खूप जास्त फायदा होत असतो। म्हणून याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि याची तुम्हाला नक्कीच रीडिंग करताना इंग्लिश रीड करताना तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे। याच्यामुळे तुम्ही कोणत्याही वर्गात शिकत असू द्या, तुम्ही प्री प्रायमरीला असू द्या किंवा पुढच्या क्लासेसमध्ये असू द्या, जर तुम्ही रीडिंग मध्ये तुम्हाला व्यवस्थित फ्लुएन्सी पाहिजे असेल तर हे फोनिक्स साऊंड तुम्ही यांची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हाला रीडिंग करताना याचा नक्कीच फायदा होईल।